देव बरो दीस तुमकां सोमेस्ता. कुटुंबांत एकवटांत आसचें भोव गरजेचें. एकवटांत आनी मोगान एक कुटुंब जावन जियेवचें क्रिस्ती समुदायाचे संकेत जावन आसा. तर ह्या कुटुंबांत एकवटायेक कसले रितीच्यो आड्ड्यो येतात म्हूण ह्या ल्हानशा नाटकुल्या मुखांत प्रदर्शन करूंक येतात टीम पेद्रू. वय अरुणिगे हां तो नान येता आत्ता येता राव 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 आता आयले सांगता नका जाय लोड जातलो जाय 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 दवरता आं पप्पा पप्पा वो ते आणखी गाडी येऊ नका लोडस येऊ नका ना गाडी ताका फोन करचे अरुणाचे फोन आयले पळय वय घे ते उलयता आतां काल म्हळ्यार हांव एडवर्टायज सायन घालूंक आसा हां बिझनेसाच्या पळय इतला टॅक्स आयला टॅक्स आसच पाहिजे काय हां हांव ते बांदूक येता ते ताचे रीती बांदू वय वय सगळं तू सांभाळ जाय जाय पप्पा हांव टॅक्स बांदून येता जाय जाय फादर ये पावला मातशें घर आमी मेळून येवया की या या आं पावला गोरखेरा मागीर कितें कसो आहे हुशारा हां आमचो नवो विकार हां बेसा जे पत्र फादर पिटर म्हणून देवाचें सांग बस पावलो तुका म्हजी वळख मेळना की ना रे 25 वर्सां पयले हांव आनी तूं रेल्वे स्टेशनार मेळिल्लीं हां वय वय रातीक मेळ्ळे तुमी वय 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 सांगले बरी चेडे कशे आसात पादार तांचे विशीं उलयनाकात पादार म्हाका आनी तुमकां मात्र दुसऱ्या कोणाकडेन सांगनाकात ते सोडा जायत पावलो तुवें सांगले बरी जायत ते तुका बऱ्यान पळयतात मू हां हितून ते बऱ्यान पळयलां म्हाका जायत पावलो तर आतां आमी मुंद वरसिता जायत पादार देवाचे बेसांव सदांच तुज्या कुटुंबार आसूं दी जायत गुरकारामा हां गुरकारामा हांगाय हांगाय कितें पावला मग हांवें तुजे पोर सांगलें सैरी घेचे हां वय वय उडासा सैरिकेच्या माल्या कडेन सांगला एक उडास करता का हां येतलो येतलो आतां इल्ले वेळान येतलो जाय जाय हां मेळया हां मागीर फोन करता तुका हां ओके जाय ये पावला म्हाजें घर मू हय हांव तूं म्हाका गुरकारान धाडिल्लें सैरिकेच्या विशयांत हां फोटो हाडले गे म्हजे कडेन इल्ले फोटो आसात हो 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 हें काय करता ये टिचर हां आनी आनेकले नर्स हो हो हॉस्पिटलान गे आं वय हां हां म्हाका पासान जालें भुरग्यां हाडे सार न्हय हांव मागीर काल जाप दिता तुका जाय. फोटो आसलो न्ही भुरग्यांक दाखयता जाय तर हांव येता जाय तुका फोन करता हांव जाय तर जाय वेळ पासरलो सुमार 1.5 वर्सां उतरली. बापायचे कुशे प्रमाणे पुतांनी त्या चेडवांक आपणायली आनी काजार जाली. शांती समाधानेन मोगा मायपासान असले कुटुंब कशे बदलता म्हूण मुखले दृश्यान पळोवया. हॅलो कितले बुटी सांगले रे तुका ते लोड घालीचे म्हणून खाली करचे म्हणून कितले बुटी आज ही लेट गे खाले करतात पप्पा खंय गेले पुता खाले म्हणजे बिझनेस जांकूच जायना म्हाका दोळे दिसना पुता व्हडले अक्षरां दिसता धाकटे अक्षरां दिसत नात म्हाका एक चश्मा पळय पुता चष्मा तुका काले चष्मा घरा रेडिओ ना गे रेडिओ ऐको जाल्यार टीव्ही आसा दिसा नाल्या म्हणना ऐकला पुरो चष्मा खंय हा म्हजें ते टेन्शन हांव आसा तुका चष्मा खंय अले मायलोय गी वय म्हाका मा काम जालें काम जालें ए बंगार पळय कशा ए बाय बरा हे तुका ऐश्वर रई बरी दिसताय म्हाका एक काण दिता तुका काण मागीर कोणा काणगोनचे म्हजी बायल न्हय काणगोन दिया 1 लाख हे 1 लाख न्हय वडना ये आमी काणगोन दिता कितें पुता टेंशन रे कितें काल जालें टेन्शन देत बाप्पा पुरा कामाचे पळय पुता म्हाका पेपर व्हडले अक्षर दिसता धाकटे अक्षर काही दिसनात म्हाका चश्मा कर दी पुता अले बाप्पा तू असा ना पुरा मजारे सांगल्यार जायना ना तो वटलो पुजू काले कसते मागीर ते ऍड पुरा मजारे सांगताय ना तू हांव तितले तांदूळ सामान पुरा घरा आण घालता हांवें तांदीचे की पुरा तो मलकड बोत ना तुका सांग ताचेडे पुरा मजारे सांगता डार्लिंग आमी शॉपिंगाक या की शॉपिंग गे आता 5 वर्स जातात मात्र या 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 बापायक चश्मा जायना शॉपिंगाक येतात पप्पा 8 वरां जाली जेवले गे म्हाका कोण वाडटा पुता जेवणे गे वाडल्या रे जेवचे ಅಳೆ ರೇಟಾ ಇಲ್ಲ ಸೀತಾನೆ
किती पुता म्हणजे राग तुका तुझे पूर हांवेंत करचे पूर हांवेंत पळीचे ती गेल्यांत पोवंक आनीक येवनात हाका व्यासार पोटी सांगले घर बोदल्या वय बाप्पा कितले म्हणून आने काम करचे घरचे काम करून आणीत करीचे हे ऑर्डर 5 वरां गेले 8 वरां जाला आणखी येवना सगळो गांव बघून गेल्यात आयले पळय काल रे कोणाक सांगताय तुका तू सांगले 8 वरां गेला आता येवचे रे तुवें पप्पा ते जेवले की ना विचारले घालून ग्लास नाशिल्लो सांग हाडूंक जाय न्ही तुका अल रे हांव काम करता म्हजे पयशे म्हज्या पयलेक हांव शॉपिंग व्हरता तुका काल्याक अरे तू व्हडले व्हडले उलय नाका पप्पा आचले चड जावन आसा म्हाका कोत्तना ह्या वांट्या म्हाका एक पावस जायचे म्हळ्यार जायचेत जायत पुता येल्ले समाधान करा समाधान काही ना वतू पडून ताका सांगू पयले समाधान करा समाधान करा ह्या देवान म्हाका काल्या दवरला गे ह्या मनशा मुखार इतले कशी जात हाका पोसला ल्हानतान व्हड मुसेरी आज जाता ही परिस्थिती आयली म्हाका काले बापा भरपूरताय वगेत रावन जेव पप्पा तुझे आणखी जेवण जाऊ गे अर्ध घंटा जालें धर्माचे म्हळ्यार गट्ट खावचे न्ही अल रे धर्माचे म्हण कोणाक सांगताय तू तुकाच तू म्हणलें हांव भाव म्हणून पळय काडलें तुका काले जबाबदारी आहे, सांग अल रे हांव तितले सामान पुराण घालता धर्माचे गी तुका तर हांवें आका या घालून करना घर बांदलें हांवें कोत्ता घर बांधले रे काउंटचे पुरा म्हजे पयशे आसात आमतून काले रेस्पॉन्सिबिलिटी आहा सांगते म्हाका अल रे तू रेस्पॉन्सिबिलिटी ते पुरा मजा नाका तुझ्या तुझे सगळं बायलो तू रेस्पॉन्सिबिलिटी बायलो तू कोणचे? कोणाक सांगताय तू पप्पा हांव पयल्यान भावान पळय ना आं ताका सांग पयलं भाऊ कितो म्हाका घरांत ते वांटो जायचे म्हळ्यार जायचे तूं मेल्यार म्हाका वतना म्हाका पाले वांटो जाय म्हळ्यार जाय जाय तुझ्या वाटा आं. तो म्हजो धाट्ट म्हण सांग म्हाका तुका बरें पडटा राव म्हाका ह्या संवसारात कितें दवरला गे कुटुंबाची योटी देवान परिस्थिती आपयल्या राव, पळोवन येतो. पावलो कंतीन बुडलो दूख सोसूंक जायनासतना वळवळून तो अंतरलो को काले हांगा न्हिदला घरांत इतलो जागो आसा हांगा न्हिदला पप्पा पप्पा अरे हेड वाटा तो कोण तो आलाय पप्पा पप्पा रिटा उदक काढणे कोण ना त्या फादऱ्या फोन कर की हांव गुरकारा फोन करता हॅलो गुरकारामा हिगे पप्पा काल ಗೊತ್ತುನಾ आंग वर थंड आसा गिये हॅलो फादर हंगा पप्पा पडला फादर काल झालं गोत्तू ना इकडे ये फादर हा जायत फादर जायत सोनला किती झाले सोनला ಗೊತ್ತುನಾ साईड उठा बोला मग गेला गे सामनी मिरून वचून बघ आज तू समेत आणखी वांट जाऊ ना हे म्हाका मांड बेचारा शा काल सांगून गेलं मात वांट जायचें वो पाद्रा बेताना आणखी येऊ ना हा इक ये सैबा फादर ये फादर फादर आमकां वांट आणखी जाऊ ना हांव तें टेन्शन रा तशें म्हणा पुता बापायचे मरण जाला तूं हस्तीच्या फाटल्यान आसय मोरनाचे म्हाका व्हडले विशय न्ही पप्पा म्हाका आज जाय म्हळ्यार आज जाय हांव व्हडले इन्वेस्ट करूंक आसा म्हाका मांडोवन जाल फाट जाला आतां खली भुरगीं देवाई तुमकां सत गोत्त ना पुता काले पप्पा काले फादर 25 वर्सां पयले तुमी त्या रेल्वे स्टेशनार पडून आल्ल्यात बिरमो दिसून पावलो न्हू तुमकां आपणायलो वय गे आमी तर भायर आयल्या गे तुमी नातल्यार आश्र्यार आसतात तो बिरमो तुमची चिंतून आसा न्ही तुमकां तुमचो पूत काणून आतां इतलो व्हडलो तरणाटकन सोडलो फादर काल सांगता फादर तुम्ही आनी कालें पुता काजार जावच्या पयलेंच ताणें ताजी आस्त तुमच्या नांवार बरोवन घाल्या तुमकां आज जाय आसलें न्ही धरा काणया फादर चूक जाली फादर आमी आश्रमांतल्यान आमकां गुत ना ते फादर माफ कर फादर तुमी माफ मुजाडे विसारल्यार जायना त्या सरेस्परा बापा लागीं विसारची ताजी मरणाची रीत म्हणून बरे तरान मुंदवरसिया त्या दळास तुमकां बोगसाणें लाभतलें मोगाच्या न्हू मोगा मै पसान शांती समाधानेन एकवटान जीवन असले कुटुंब आस्तीचे आशेर आनी भुरग्यांच्या स्वंत स्वार्थातावन कुटुंब बिजोडून गेले
भुरग्यांक हात धरून चलोवंक शिकयल्या आवय बापयक प्राय जातना तांचे बेतकटी जावन तांचे संगाती जायचे जाल्यार आतांच्या काळार ती माथ्यांचे ओजे जावन गेल्यान. आमी नाटकुळार पळयले मोगान एकवटान असले कुटुंब वाडटना भुरग्यांचे स्वार्थ समेत वाडले, कुटुंबांत दुस्मानकाय वाडले आनी बापयचे मरणा कारण जाले. अशें आमचे कुटुंबांत जावन आसा जाल्यार आमी बदलिया आनी एक बरे भाग्यवंत आनी एकवटाचे क्रिस्ती कुटुंब बांदया, बरे समाज बांदून हाडया. देव बरें करूं.